तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आत्ता आपले फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत, ते तुम्हाला सर्वांना माहीत असेल। तर याच्यापूर्वी एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो कशाविषयी होता ते बघा, की आपण शिवण क्लास सुरू करायच्या अगोदर कोणकोणते मटेरियल आपल्याकडे पाहिजेत त्याविषयीचा तो व्हिडिओ होता। आणि आता जो दुसरा व्हिडिओ आहे तो आपण टेपवरती मापे कशी घ्यायची, म्हणजे मेजरमेंट कसं घ्यायचं हे बऱ्याच जणांना कळत नाही। आणि जर तुम्ही मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही पुढचं काहीही शिकू शकणार नाही। त्यासाठी परफेक्ट टेपमध्ये किती काय घेतल्यानंतर पाव होतं, किती घेतल्यानंतर अर्धा होतं, किती घेतल्यानंतर पाऊण होतं, आणि नंतर सव्वा कशाला म्हणायचं, 1.5 इंच कशाला म्हणायचं, हे सगळं आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। एवढ्या डीपमध्ये व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही भेटणार नाही। एवढे सविस्तरपणे सगळं काही सांगितलेलं आहे। आणि तुम्ही पहिल्यांदाच शिवण क्लास करत असाल, नवीनच असाल, तर ही जी आपली सिरीज आपण सुरू केलेली आहे ती कंटिन्युअसली रोजचे येणारे व्हिडिओज बघा, सगळं काही तुम्हाला समजून जाईल। जर काही समजत नसेल तर नक्की कमेंट्ससुद्धा करा। जी फेमस टेलर्स किंवा फॅशन डिझायनर कशी मापे लिहितात, म्हणजे मापे लिहिण्याची पण एक पद्धत आहे, ती सुद्धा सगळी काही मी डीपमध्ये लास्टला शेअर करणार आहे। चला तर ह्या टेपमधला बेसिक जो पॉईंट आहे तो पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते। तर आता इथं 1 2 3 4 असं नंबर तुम्हाला दिसत असतील। तर ह्या साईडला आपण इंचची मापे म्हणतो, म्हणजे हे इंचावरती आहेत। 1 इंच 2 इंच 3 इंच 4 इंच असं हे। तर हे तुम्हाला फुल असं हे 60 इंचापर्यंत दिसेल, म्हणजेच की या टेपवरती 60 इंचापर्यंत आपण मापे घेऊ शकतो। 60पर्यंत हे अंक आहेत, म्हणजे 1 इंच 2 इंच असं 60 इंचपर्यंत टेप आहे। तर थोडक्यात सांगायचं तर हा टेप 5 फुटाचा आहे। आपण पाठीमागच्या साईडने त्याला काय म्हणायचं ते बघूया। तर बघा, पाठीमागच्या साईडने जे छोटे छोटे नंबर दिसतात त्याला आपण सेंटीमीटर असं म्हणतो। म्हणजे किती मीटर कपडा आहे तो बघायचा असेल तर आपण पाठीमागच्या साईडने सेंटीमीटरने मोजतो। ज्या ठिकाणी आपलं 100 भरतं त्या ठिकाणी लक्षात ठेवा की 1 मीटर आपलं झालेलं असतं, म्हणजे 1 मीटर कपडा तो आपण मोजून झालेला असतो। तर इथं पहा, इथं करेक्ट 100 आलेलं आहे। आणि इंचावरती पाहिलं तर 39.5 त्याच्या थोडंसं आत येते इंचावरती पाहिलं तर। आणि पूर्ण हा टेप 1.5 मीटरचा असतो। पूर्ण टेप आपला हा 152 सेंटीमीटरचा असतो आणि 60 इंचाचा असतो। तर आता हे दोन्ही बाजू तुमच्या क्लिअर झालेल्या असतील। जे छोटे छोटे नंबर आहेत ते सेंटीमीटर आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेला जे मोठे मोठे नंबर आहेत ते इंचाचे आहेत। तर आता ही गोष्ट क्लिअर झालेली असेल। जर तुम्ही नवीनच शिवण क्लास करत असाल तर तुमच्या लवकर लक्षात येणार नाहीत हे नंबर। त्यासाठी ना मी काय करते, एका ब्लॅकबोर्डवरती तुम्हाला असा सेम टेप त्याची आकृती काढून व्यवस्थित समजून सांगते आणि टेपवरती सुद्धा सांगते, म्हणजे लगेचच तुमच्या लक्षात येईल। चला तर पहिल्यांदा ब्लॅकबोर्डवरती मी हे सगळं आखून घेते। तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे सगळं आखून घ्या। मी जशी आकृती काढते त्याच पद्धतीने तुम्हीही काढून ठेवा, म्हणजे कधीच तुम्ही विसरणार नाही। त्यासदा काय होतं की आपण पुढचं नवीन नवीन शिकत जातो आणि पाठीमागचा विसर पडत जातो। त्यासाठी सगळं काही वहीमध्ये नोट करून ठेवायचं आहे। तर इथं आपण एक लाईन स्ट्रेट ओढून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपला मेजरमेंट टेप असतो त्या पद्धतीनेच आपण इथं लाईन ओढून घ्यायची आहेत। तर याच्यावरती लाईन ओढताना एक मोठी, एक छोटी, नंतर एक मोठी, एक छोटी, असं स्टेप बाय स्टेप लाईन ओढत जायचं आहे। तर या लाईन आपण कुठपर्यंत ओढायच्या आहेत, 8 लाईन झाल्या की आपलं 1 इंच झालं म्हणून समजा। तर आता इथं मोजून बघा करेक्ट 8 लाईन झाल्या आहेत का। तर इथं 8 लाईन झालेल्या आहेत, त्यामुळे मी इथं 1 इंच लिहिलेलं आहे। नंतर लहान मोठी अशी लाईन ओढत जायचं आणि नंतर आपण 2 इंचावरती इथं नंबर लिहायचा आहे। तर हे झालं 2 इंच। जर तुम्हाला हे काही समजत नसेल तर तुमचा जो मेजरमेंटचा टेप आहे तो पुढे ठेवा, त्याच्यावर कशा लाईन आहेत त्या बघून तुम्ही ओढू शकता। तर इथं पहा, मी तुम्हाला टेप आणि ह्याच्या लाईन मी ओढलेल्या आहेत त्या दोन्ही दाखवते। तर आता आपल्याला काय काय बघायचं आहे त्याची नावं इथं बघूया। तर इंच म्हणजे 1 इंच। 1 इंच कशाला म्हणायचं, पाव इंच कशाला म्हणायचं। ज्यावेळेस आपण नवीन नवीन शिवण क्लास करत असतो त्यावेळेस ह्या कोणत्याच गोष्टीची आयडिया आपल्याला नसते, आपल्याला काहीच समजत नाही। त्यासाठी पहिल्यांदा हे शिकून घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला कटिंग करणं आणि मापे घेणं एकदम सोपं होऊन जाईल। पाव इंच म्हणजे काय, अर्धा इंच म्हणजे काय, पाऊण इंच म्हणजे काय, किंवा सव्वा इंच, 1.5 इंच, पावणे 2 इंच, 2 इंच, हे सगळं काही डिटेलमध्ये आपण आज
जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. एकदम सविस्तरपणे हळूवारपणे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी जसं इथं ब्लॅकबोर्डवर ते सगळं काही नोट करते तसं तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट करून ठेवा. म्हणजे हे कधीच तुम्ही विसरणार नाही. नंतर कधी तुम्ही क्लास वगैरे घ्यायला लागला तरी तुम्हाला हे यूजफुल होईल. आणि आत्ता सध्या जरी तुम्ही लगेच विसरला मापे कशाला काय म्हणायचं तरीही तुम्ही त्या वहीचा वापर करू शकता. तर इथं मी जसं लिहिलेलं आहे सगळं तसंच तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तर आता हे तर क्लिअर झालेले आहेत. एवढे पॉईंट आपल्याला समजले की सगळं काही समजलं आहे मेजरमेंट टेपमधलं असं समजून जावा. तर इथं पहिल्यांदा आपण पहिला जो पॉईंट आहे इंचचा तो टाकून ठेवायचा. आणि इंचमध्ये 8 लाईन असतात हे तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला 8 लाईन कुठून कशा मोजायच्या हे सुद्धा माहीत नसेल तर आत्ता मी तुम्हाला ते पण दाखवते. तर एवढेच लक्षात ठेवा की 1 इंचामध्ये 8 लाईन असतात. तर हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 अशा ह्या 8 लाईन मी इथं मोजून घेतलेल्या आहेत. आणि 0 पासून 1 पर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण इथं 1 इंच असं म्हणतो. आणि 1 पासून 2 पर्यंत जे अंतर आहे त्याला 2 इंच. नंतर 2 पासून 3 इंचापर्यंत जे मधलं अंतर आहे त्याला आपण 3 इंच असं म्हणतो. तर इथं बघा 1 इंच म्हणजे 8 लाईन, 2 इंच म्हणजे 16 लाईन. तर असं हे आपलं इंचाचं माप असतं. म्हणजे इंचाच्या लाईन्स अशा ह्या मोजून घेत असतात. तर आता तुम्हाला हे समजलं असेल तर मी हे सगळं पुसून टाकते. आणि नंतर आपण आता पाव इंच म्हणजे काय ते बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ज्यावेळेस शिवण क्लास करतो त्यावेळेस ही जर कोणी सांगितलं पाव इंच ह्याला म्हणतात तर आपल्या डोक्यात पटकन ते शिरत नाही. त्यासाठी आपण असं हे शिकून घ्यायचं आहे. पाव इंच म्हणजे फक्त 2 लाईन. इथं बघा तो पलीकडचा भाग व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी तुम्हाला 1 नंबरच्या पुढच्या 2 लाईन दाखवते. तर ज्या 2 लाईन फर्स्टला आलेल्या असतात त्याला आपण पाव इंच म्हणतो. तर इथं पहा मी ते एक तुम्हाला टिक मार्क करून देते. 0 नंतरच्या ज्या 2 लाईन असतात त्याला आपण पाव इंच असं म्हणतो. म्हणजे जर आपल्याला पाव इंचच माप घ्यायचं असेल तर आपण ह्या 2 लाईनच मोजून घ्यायच्या आहेत. म्हणजे इथं बघा ते कसं येतं ते मी तुम्हाला सांगते. 1 इंच म्हणजे 8 लाईन असतात. 8 डिवायडेड 4 करायचं म्हणजे 2 लाईन येतात. याचा अर्थ की आपल्याला पाव इंच म्हणजे फक्त 2 लाईन असं आहे. तर आता हेही तुमच्या परफेक्ट लक्षात आलेलं असेल. जर तुम्हाला हे समजत नसेल, आता पहिल्यांदाच तुम्ही हे सगळं ऐकताय मग तुमच्या डोक्यावरून चाललेलं असेल तर तुम्ही काय करा, हा व्हिडिओ 2-3 वेळा बघा, रिपीट बघा. म्हणजे तुम्हाला सगळं काही समजून जाईल. तरी पण मी एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते फ्रेंड्स. तर इथं पहा मी अजून एक गोल काढून तुम्हाला समजून सांगते. तर ह्या गोलमध्ये मी 4 बॉक्स बनवलेले आहेत. आणि एक बॉक्स आपण असा हा लाईन ओढून घ्यायचा आणि त्याला आपण म्हणतो पावभाग. म्हणजे ह्या गोलमधला हा आहे पावभाग. तसंच आपल्या टेपमधला त्या 2 लाईन म्हणजे आपल्या पाव इंच असतो. हे लक्षात ठेवा. तर आता हे सगळं तुम्ही लिहून काढा. जे मी काही सांगते स्टेप बाय स्टेप ते सगळं काही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा. तर आता सेकंड जो आहे तो आहे अर्धा इंच. तर अर्धा इंच कशाला म्हणायचं ते आपण बघूया. बऱ्याचदा शिलाईचं क्लासेस करताना अर्धा इंच, 1 इंच, पाव इंच, पाऊण इंच हे सगळं आपल्या कानावर सतत पडत असतं. त्यासाठी पहिल्यांदा समजून घेऊया. 1 इंच म्हणजे 8 लाईन भागिले 2 करायचं म्हणजे 4 लाईन येतात. म्हणजेच 1 इंचचा निम्मा भाग म्हणजे अर्धा इंच असतो. हे लक्षात ठेवा. तर अर्धा इंचामध्ये फक्त 4 लाईन येतात. तर 4 लाईन करेक्ट मोजून बघायच्या. ज्या ठिकाणी 4 लाईन येतात तो आपला अर्धा इंचाचा भाग असतो. आता थोडक्यात समजून सांगायचं तर 0 पासून मधली जी मोठी लाईन आहे, 0 पासून 1 पर्यंतचं जे अंतर आहे त्याचा निम्मा भाग म्हणजे अर्धा इंच. तर इथं पहा ज्या ठिकाणी मी डॉट दिलेला आहे त्या ठिकाणी करेक्ट 4 लाईन होतात. तर हे बघा मी मोजून दाखवलेलं आहे 1 2 3 4. तर 4 लाईन आपल्या मोजून झालेत त्याला आपण म्हणतो अर्धा इंच. कधीही कपड्यावरती जर तुम्हाला माप घ्यायचं असेल तर ह्या 4 लाईन मोजून घ्यायच्या आणि त्यालाच अर्धा इंच म्हणायचं. म्हणजे जर काही अर्धा इंच वाढवून घ्यायचं असेल तर एवढंच माप आपल्याला घ्यायचं आहे. आणि अजून एक सर्कल काढून मी तुम्हाला समजून सांगते. तर हा बघा हा सर्कल आहे, त्याचे 4 भाग मी केलेत आणि 2 भाग मी हे लाईनने पूर्ण कवर केलेत. त्यालाच आपण अर्धा भाग असं म्हणतो. तर आता परफेक्ट तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स. हेही तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा.
आणि आता मी हे पुसून टाकते. तर आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे पाऊण इंच. तर नक्की पाऊण इंच कशाला म्हणायचं बरं, ते आता आपण बघूया. पाऊण इंच म्हणजे जो आपला 1 इंचाचा भाग आहे त्याच्यातला 3/4 भाग, त्याला आपण पाऊण इंच म्हणतो. पाऊण इंच म्हणजे 6 लाईन. आता अर्धा इंच म्हणजे 4 लाईन झाल्या आणि पाऊण इंच म्हणजे 6 लाईन. तर अर्धामध्ये आपण अधिक पाव मिक्स केलं की पाऊण इंच होतं. म्हणजे पाव म्हणजे काय आधी आपण बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा मिक्स केलं की पाऊण इंच होतं. याचा अर्थ अर्धा म्हणजे 4 लाईन, पाव म्हणजे 2 लाईन आणि पाऊण म्हणजे 6 लाईन. ज्या ठिकाणी 6 लाईन येतात त्या ठिकाणी आपला हा पाऊण इंचाचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. तर इथं पाहू शकताय तुम्ही 1 2 3 4 5 6 ह्या ठिकाणी 6 लाईन आलेल्या आहेत. तर इथं आपला पाव इंचाचा भाग तयार झालेला आहे. तर इथं मी असं हे लाईन ओढून इथं लिहिते पाऊण इंच. तर आता हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं नाही तर पुढची मापे कशी घ्यायची हेच तुम्हाला कळणार नाही. मग आता ड्रेस शिकायचा असेल, ब्लाऊज शिकायचा असेल, इतर काहीही शिकायचं असेल तुम्हाला टेपने मापे घेऊन, तर हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. इथं अजून एक सर्कल ओढून तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ज्या ठिकाणी मी हे लाईन ओढून घेते हा पूर्ण भाग पाऊण इंचाचा आहे. तर याला आपण पाऊण इंच म्हणतो. याचाच अर्थ 3/4 भाग, एका पूर्ण भागाचा 3/4 भाग, त्याला आपण पाऊण इंच असं म्हणत असतो. तर पुढे मी टेलरिंग पद्धतीची नंबर्स किंवा टेलर जे फेमस टेलर्स असतात, मोठमोठे टेलर्स असतात, ते कसे मापे टाकतात, कसे नंबर लिहितात ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हे बघा, हे सुद्धा क्लिअर झालेलं असेल पाऊण इंच म्हणजे काय. तर आता हे मी पुसून टाकते. तुम्ही काय करा की हे सगळं नोट करून घेताना स्क्रीनशॉट काढत चला, म्हणजे काय होईल की जे जे पॉईंट आहे ते तुमच्या लक्षात येतील. तर आता नंतरचा पॉईंट आहे 1 इंच. पूर्ण 8 लाईन म्हणजे 1 इंच आपण पहिल्यांदाच बघितलेलं आहे. तर आता अजून एकदा तुम्हाला समजून सांगते. हे बघा, अशा ह्या लाईन मोजून घ्यायच्या. करेक्ट 1 वरती आलं की 8 लाईन भरतात, म्हणजे ते 1 इंच झालेलं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच हा चॅनल बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला सविस्तर हळुवारपणे शिवण क्लास शिकवला जाईल. तर इथं बघा, 1.25 इंच कशाला म्हणायचं ते आपण आता पाहतोय. तर 1 इंचामध्ये पाव इंच मिक्स केलं की 1.25 इंच होतं. तर 1 इंचामध्ये 8 लाईन असतात आणि पावमध्ये 2 लाईन असतात. तर 8 आणि 2 असं हे मिक्स केलं की 10 इंच होतं आणि 10 लाईन ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी 1.25 इंचाचा भाग असतो, असं लक्षात ठेवा. तर आपण ह्या लाईन मोजून घ्यायच्या आणि 1च्या पुढे 2 लाईन मोजून झाल्या की 1.25 इंच झालं आहे असं समजून जावा. हे बघा, आणि इथं मी टिक मार्क करते आणि इथं वरती आपण लिहायचं 1.25 इंच. नंतर आपण 2.25 इंच, 3.25 इंच, 4.25, 5.25 असे कितीही नंबर्सवर 1.25 वापरून आपण ती लाईन कंप्लीट करू शकतो. म्हणजे तुम्हाला समजलं असेल 8.25 कसं घ्यायचं, 10.15 कसं घ्यायचं, ह्याच्यावरून सगळं काही डिटेलमध्ये समजून आलं असेल तुम्हाला. तर हे बघा, हे झालं 1.25 इंच. तर आता आपण हे पण पुसून टाकूया आणि तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढत चला. म्हणजे मी ना जरा थोडंसं इथं जास्त स्पेस नाही म्हणून माझं झालं की लगेचच पुसून टाकते. तुम्ही स्क्रीनशॉट काढत चला म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इथं पहा, 1.5 इंच म्हणजे काय, तर 1 इंच मध्ये आपण अर्धा प्लस केलं की 1.5 होतं. तर 1 इंचामध्ये 8 लाईन असतात, अर्धामध्ये 4 असतात. तर हे दोन्ही मिक्स करून 12 लाईन होतात. ज्या ठिकाणी 12 लाईन होते त्या ठिकाणी आहे आपलं 1.5 इंच. तर आता आपण मोजून बघायचं वरती करेक्ट 12 लाईन कोणत्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी होणार आपलं 1.5 इंच. 1.5 इंच म्हणजे काय हे जर तुम्हाला समजलं, 1.5 इंचाचं माप कसं घ्यायचं हे समजलं, तर नंतर 2.5 इंच, 3.5 इंच, 4.5 इंच, 5.5 इंच, कितीही इंच असेल तर लगेच समजून जाईल. हे बघा, या ठिकाणी करेक्ट 12 लाईन येतात. तर इथं मी अशी ही टिक मार्क करते, लाईन ओढून घेते आणि वरती आपण लिहायचं 1.5 इंच. तर हे झालेलं आहे आपलं 1.5 इंच.
तर फ्रेंड्स, आता तुमच्या परफेक्ट लक्षात आलं असेल की आपल्याला नक्की 1.5 इंच, 2.5 इंच, 3.5, 4.5, 5.5 इंच, 10.5 इंच, 11.5 इंच कशाला म्हणायचं किंवा कसं घ्यायचं ते. आणि आत्ता बघा 2.25 इंच. 2.25 इंच हे पण सारखं आपण ऐकत असतो, 2.25, 3.5, 4.5, 5.5. तर आता प्रॉपर पद्धतीने 2.25 कसं घ्यायचं ते बघा. 1 इंच म्हणजे 8 लाईन, हे तर तुम्हाला पाठ झालं असेल. आता आपण सारखंच म्हणतोय त्यामुळे. आणि 1 इंचामध्ये अजून पाऊण प्लस करायचं म्हणजे 2.25 इंच होतं. म्हणजे 8 लाईन प्लस 6 लाईन हे आपण प्लस केलं की इथं आपलं 14 भरतं. तर करेक्ट 14वरती आपण इथं लाईन मोजून घ्यायची. ज्या ठिकाणी 14 भरतं त्या ठिकाणी 2.25 होतं. आणि तसंच आपल्याला पुढे 3.5 घ्यायचं असेल तसंच करायचं. 4.25, 5.5 असं हे आपण मोजून घ्यायचं असतं. हे बघा फ्रेंड्स, तर ह्या ठिकाणी आपलं 2.25 येतं. या ठिकाणी मी लाईन ओढली आणि वरती असं मी लिहून ठेवते 2.25. तर हेही परफेक्ट तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे सगळं वहीमध्ये वेळच्या वेळी लिहित चला. बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे, कारण पहिल्यांदा सगळं काही लक्षात राहत नाही, त्यासाठी मी हे रिपीट करते. तर इथं पहा 2.25, 2.5, 3.5, 4.25 हे सगळं आता परफेक्ट समजलं असेल. आणि तर फ्रेंड्स, लास्ट अजून एकदा आपण इथं आकृती व्यवस्थित काढून ठेवूया, म्हणजे जेणेकरून तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. अशा पद्धतीचा साधा सिंपल फॉर्म्युला मी तुमच्याबरोबर शेअर करते. 2 लाईन ओढून घ्यायच्या, त्याच्यावरती एक बॉक्स तयार करायचा, तो आहे 1/2 इंचाचा भाग. नंतर इथं पहा की 1/2 इंचाचा भाग कुठे येतो, त्या ठिकाणी 1/2 इंच लिहायचं म्हणजे 4 लाईन. नंतर 6 लाईन मोजून घ्यायच्या आणि असा हा 0पर्यंतचा बॉक्स बनवून घ्यायचा. तिथं लिहायचं आपण 1/2 इंच. तर आता समजलं, 1/2, 1/2, 1/2. आणि नंतर 1 इंचापासून 0पर्यंतचा एक बॉक्स बनवायचा, त्या ठिकाणी लिहायचं 1 इंच. आणि नंतर 1/2 इंचाचा पण तसाच बॉक्स बनवून घ्यायचा आहे. जसं आपण पहिले बॉक्स बनवले त्याच पद्धतीने अजून 2 लाईन एक्स्ट्राच्या घ्यायच्या आणि 0पर्यंत ते जोडायचं. त्याला आपण म्हणतो 1/2 इंच. आणि पुढे आता 1.5 इंच कसं घ्यायचं बघा. करेक्ट मध्यावरती इथं असा हा बॉक्स बनवायचा आणि 0पर्यंत ती लाईन ओढायची, त्याला म्हणतो आपण 1.5 इंच. आणि त्याच्या पुढे 2.25, तर अजून 2 लाईन एक्स्ट्राच्या त्याच्यामध्ये घ्यायच्या, ॲड करायच्या आणि असा हा बॉक्स बनवायचा, त्याला आपण म्हणतो 2.25 इंच. आणि आता 2 इंच म्हणजे काय ते तर तुम्हाला लगेचच समजलं असेल. तर आता 2 इंच म्हणजे काय तेही आपण बघूया. आणि तिथून पुढे काही बघायची गरज नाही. हे जर तुम्हाला समजलं तर पूर्ण टेपचं मापं कशी घेतात, कशी असतात ते तुम्हाला समजून जाईल. तर एवढं फक्त शिका म्हणजे झालं. मग तर फ्रेंड्स, डायरेक्ट टेपवरती सुद्धा तुम्हाला दाखवते. बऱ्याच लोकांना असं झालं असेल की डायरेक्ट टेप दाखवला असता तर आम्हाला समजलं असतं असं त्यांना वाटेल, त्यामुळे मी टेपवरती दाखवते. तर पुढच्या लाईन आपल्याला मोजता येत नाहीत म्हणून हे बघा, ह्या 2 लाईन असतात त्याला आपण 1/2 इंच असं म्हणतो. इथं बघा, इथं हे लोखंडाचं पत्रा आहे त्यामुळे त्या लाईन झाकल्या गेलेल्या आहेत. 1/2 इंच म्हणजे हे बघा, 4 ज्या लाईन असतात त्याला आपण 1/2 इंच म्हणतो. म्हणजे इथून पाहिलं तर ही लाईन म्हणजे 1/2 इंच आहे. 1 इंच म्हणजे हे आहे आणि 1/2 इंच म्हणजे ही लाईन आहे, लक्षात ठेवा. आणि इथं 1.5 इंच म्हणजे ही लाईन आहे. 2.25 म्हणजे ही लाईन आहे आणि 2 म्हणजे ही लाईन आहे. नंतर 2.25 ही लाईन येते, 2.5 ही लाईन येते आणि 2.25 ही लाईन येते आणि 3 ही लाईन येते. तर आता तुम्हाला समजलं असेल परफेक्ट की कसं काय घ्यायचं आहे ते. आता पूर्ण टेपची माहिती तुम्हाला भेटलेली आहे. तर आता आपण 1/2 इंच हे मराठी अक्षरामध्ये पण लिहायचं आणि इंग्लिशमध्ये नंबर्ससुद्धा टाकून मी तुम्हाला दाखवते. आणि जी मोठमोठी टेलर्स असतात ती कशी नंबर टाकतात तेही तुम्हाला दाखवते. 4 प्रकारे आपण हे मापं कसं लिहू शकतो आहे ते तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे मी समजून सांगते. तर इथं पहा, जी मापं आहेत त्याची मराठीत नावं मी पहिल्यांदा इथं लिहून घेते. 1/2 इंच, 1/2 इंच, 1/2 इंच, 1 इंच, 1/2 इंच, 1.5 इंच, 2.25 इंच असं हे सगळं आपण पहिल्यांदा वहीमध्ये लिहून काढायचं. आणि तुम्हाला अजून जास्त चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मी इथं ना लाईन सोडून घेते, म्हणजे की व्यवस्थित तुम्हाला समजेल. तर आता बघा, याच्या पुढे ना मी लाईन ओढून तुम्हाला दाखवते. ह्या पद्धतीने मी लाईन ओढून घेतलेल्या आहेत, तशाच तुम्हीही घ्या.
पाव इंच म्हणजे 1चा 1/4 भाग. तर इथं मी 1 वरती लिहिले, खाली तिरकी लाईन ओढून 4 लिहिलेलं आहे. तसं तुम्ही लिहायचं आहे. अर्धा इंच म्हणजे 1 इंचामधला अर्धा भाग. तर आता 1 वरती लिहायचं, तिरकी लाईन ओढायची, 2 लिहायचं खाली. पाऊण इंच म्हणजे आपला 1 इंचामधला 3/4 भाग असतो. तर इथं 3 वरती लिहिलेलं आहे, तिरकी लाईन ओढून 4 खालच्या साईडला लिहिलेलं आहे. आणि 1 इंच म्हणजे सिंपल 1चा आकडा आपण इथं लिहून ठेवायचा आहे. 1/2 इंच म्हणजे 1 इंच काढायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण पाव इंचाचा नंबर लिहिलेला आहे 1/4 भाग, तो इथं लिहायचा आहे. 1 खाली लिहायचं आणि त्याच्यावरती डोक्यावरती 1 आणि तिरकी लाईन ओढून 4 असं लिहायचं. ही प्रोफेशनल पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही लिहायला शिका. 1.5 इंच म्हणजे 1 काढायचं आणि त्याच्यावरती अर्धा इंच आपण कसं काढलेलं आहे वरती, 1 तिरकी लाईन ओढायची आणि 2 लिहायचं. असं हे अर्धा इंच लिहायचं आहे. आणि त्याच्या खाली 1.25 कसं लिहायचं आहे बघा. 1 पहिल्यांदा काढायचं आणि 3/4 भाग आपण इथं लिहिणार आहोत. 3 वर काढायचं आणि 4 खाली लिहायचं, असं हे लिहिलेलं आहे. तर आता हे तुम्हाला समजलं असेल. तर ही प्रोफेशनल पद्धतीने मापे लिहितात, असं म्हणजे अशी ही त्यांची पद्धत आहे. आणि बरीच वेगवेगळी टेलर वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात. तर 2 जास्त फेमस टेलर कशी मापं घेतात ते मी लास्टला दाखवते. तर इथं पहा, इथं पाव इंचासाठी 0.25 असं सुद्धा काही जण लिहितात. तर हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल पुढे जाऊन बऱ्याच वेळा. मी कधीच नाही लिहित, मी जस्ट तुम्हाला माहितीसाठी सांगते. आणि त्याच्या पुढे मी एक लाईन ओढलेली आहे. ती मोठमोठी टेलर्स वगैरे ना ते अशी लाईन ओढतात. ते आहे स्टँडर्ड नंबर, म्हणजे आपण जे माप घेतो त्याचं. आणि खाली बघा अर्धा इंच म्हणजे 0.50 असंही लिहितात. आणि इथं स्टँडर्ड पद्धतीनं बघितलं तर 2 लाईन फक्त ओढतात. आणि पाऊण इंच म्हणजे 0.75 असतं आणि इथं 3 लाईन ओढतात. हे बघा, हे लक्षात ठेवा. तर हिंदीमध्ये इथं 3 सूत असं म्हणतात, 2 सूत, 1 सूत. तुम्ही ऐकलं असेल कधीतरी, तुम्ही हिंदीचा कधी व्हिडिओ बघितला असेल स्टिचिंगचा तर त्याच्यामध्ये. आणि 1 इंच म्हणजे 1 फक्त लिहिलं तरी चालतं. 1.0 मी तर लिहिलेलं आहे आणि इकडं आपण 1 इंच असं लिहायचं आहे. 1/2 इंच म्हणजे 1 इंच 0.25 असं हे लिहितात. आणि इकडं 1 इंच आणि त्याच्यावरती इथं 1 लाईन ओढतात, याला म्हणतात 1/2 इंच. आणि 1.5 इंच म्हणजे 1 इंच 0.50. इथं 1 इंच आणि वरती डोक्यावरती 2 लाईन ओढायच्या, याला म्हणतात 1.5 इंच. हे लक्षात ठेवा, हे स्टँडर्ड माप आहे. आणि 1.25 इंच म्हणजे 1.75. आणि इथं बघा 1 काढायचं आणि त्याच्यावरती 3 लाईन डोक्यावरती ओढायच्या, त्याला म्हणतात इथं 1.25. तर हे परफेक्ट तुम्हाला समजलं असेल. अशाच पद्धतीने पुढची सर्व मापे असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक व्हिडिओ काढण्यामागे भरपूर मेहनत असते आणि खूप मेहनत केल्यानंतरच एक व्हिडिओ तयार होतो. तर सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.